सर आजच्या भेटीचं काय कारण आहे? अतिशय ही फॉर्मल भेट होती, राजकीय भेट तर अजिबात नव्हती आणि तुम्हाला जी अपेक्षित आहे ती तर अजिबातच नव्हती. या छत्रपती संभाजीनगरला उद्योग विभागाच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि मी स्वतः राजकारणाच्या पलीकडे मनोजदादांचे माझे संबंध असल्यामुळे मी त्यांना फोन केला आणि सकाळी 7:30चं माझं फ्लाईट आहे. तर आता गप्पा कोणाबरोबर मारायच्या? मनोजदादांबरोबर गप्पा मारायला आलो होतो. 2 तास त्यांच्यावर मनसोक्त गप्पा मारल्या. मराठा उपसमितीमध्ये देखील मी सदस्य म्हणून आहे. त्याच्यामध्ये नक्की काय चालू आहे ती देखील त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि आता गप्पा मारून परत संभाजीनगरला निघालो. सकाळी मुंबईत जाणार. पूर्वीच इशारा दिला होता की जर मागण्या मान्य नाही झाल्या, सर्टिफिकेट इश्यू जर झाले नाही तर जूनमध्ये उपोषणाला बसण्याची एक मी आत्ता स्वतः दादांनी सांगितल्यानंतर 2 दाखल्यांसाठी स्वतः फोन केले होते. त्याच्यामुळं असं आडमुठे धोरण कोण अधिकारी जर घेत असतील त्यांना देखील आम्ही व्यवस्थितरित्या समज देऊ. परंतु ज्या काही नियमातल्या गोष्टी आहेत ज्या दादांच्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि सरकारनं केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याच्यावरच चर्चा झाली. त्याच्यामुळे दुसरी कुठचीही राजकीय चर्चा नाही. कुणीतरी टाकलं की अजून काही राजकीय चर्चा करण्यासाठी मी आलो. मी अनेक वेळा या भागात आल्यानंतर त्यांना न सांगता त्यांची अपॉइंटमेंट न घेता माझे त्यांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे येऊन जातो आणि त्याच गप्पा मारल्या आणि त्याच्यामध्ये चर्चा देखील झाली उपसमितीमध्ये काय काय करायचं. जूनमधलं उपोषणाचा जे इशारा होता त्याबद्दल दादांचं थोडंसं तुम्ही नाही आंदोलन होऊ नये यासाठी जे काय करावं लागेल जे काही निर्णय घ्यावे लागतील ते सरकार म्हणून आम्ही घेऊ.